नमस्कार, मी साईनाथ सावंत. नॉलेज गेन फाउंडेशनच्या या यूट्यूबवरील वाहिनीवर मी आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. आजचा हा दुसरा एपिसोड आम्ही तुमच्यासमोर घेऊन आलेलो आहे. पहिल्या एपिसोडला अतिशय उत्कृष्ट आपला आशीर्वाद आणि शुभेच्छा आणि प्रेम लाभलेलं आहे. त्याबद्दल मी आपल्या सर्वांचं मनापासून ऋणी आहे. असंच आपल्याला आपलं प्रेम आम्हाला लाभावं ही अपेक्षा आहे. डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्रीला आपल्या देशामध्ये 28 वर्षाहून अधिक काळ लोटलेला आहे. विश्वव्यापी संकल्पना डायरेक्ट सेलिंग म्हणजे थेट विक्री ही संकल्पना विश्वव्यापी आहे. विकसित देशांमध्ये तर जोरात चालतेच, विकसनशील देशांमध्ये सुद्धा ही खूप जोरात चालते आणि अनेक सर्वसामान्य माणसांनी आपल्या आयुष्यात या संकल्पनेमुळे परिवर्तन घडवून आणलेलं आहे. तसंच आपल्या भारतामध्ये आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये अनेक मराठी माणसांनी या डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्रीमध्ये आपला ठसा उमटवलेला आहे. आपलं आयुष्य आमूलाग्र बदलवून घेतलेलं आहे आणि त्याचबरोबर त्यांच्यामुळे अनेक लोकांचं आयुष्य आमूलाग्र बदललेलं आहे. विविध कंपन्यांमध्ये अनेक मराठी लोकांनी जे यश प्राप्त केलं आहे ते यश, संघर्ष ते यश एक प्रवास या नावाने तुमच्यासमोर आणण्याचा आमचा मानस आहे. त्यांच्या या अथक प्रवासामध्ये जे काही त्यांना चांगले वाईट अनुभव आले ते अनुभव त्यांच्याच तोंडून आपल्याला ऐकायचे आहेत आणि त्या अनुभवातून आपल्याला काही शिकता आलं, आपल्या व्यवसायाला काही त्याची मदत झाली तर ती व्हावी या उद्देशाने आम्ही हे चॅनेल चालू केलेलं आहे. मला खात्री आहे तुम्हा सर्वांना या सगळ्या यशस्वी महापुरुषांची मुलाखत आवडेलच. आता मुलाखत म्हटलं की थोडंसं औपचारिकपणा येतो, म्हणून मी याला मुलाखत न म्हणता गप्पा टप्पा असं आपण म्हणूया. कारण गप्पांच्या स्वरूपात माणूस मनापासून बोलतो, हातचर आपण काही ठेवत नाही. आणि म्हणून माझी अपेक्षा आमच्या पाहुण्यांकडून हीच असते की बाबा हातचर आपण काही ठेवू नका, सगळं मनापासून तुम्ही सगळं विशद करा आमच्यासमोर, जेणेकरून आमच्या प्रेक्षकांना त्याचा काहीतरी लाभ होईल. आज या दुसऱ्या भागामध्ये, दुसऱ्या एपिसोडमध्ये अशीच एक महान व्यक्ती आम्हाला लाभलेली आहे. सुदैव हे माझं असं की ते माझ्या कोल्हापूर जिल्ह्यातले आहेत आणि त्यांनी सुद्धा अतिशय शून्यातून आपलं विश्व निर्माण केलं आणि तो सगळा इतिहास जवळून पाहिला आहे आम्ही. तो त्यांच्याच तोंडून आपल्याला ऐकावा, लोकांच्यापर्यंत पोहोचावा आणि त्याचा लोकांना प्रेरणा मिळावी त्याच्यातून, म्हणून आजचा हा या एपिसोडचा खटाटोप आहे. तर अशा ह्या आजच्या एपिसोडला लाभलेले जे आमचे पाहुणे आहेत त्यांची ओळख करून देतो. त्यांचं नाव आहे डॉक्टर उत्तम जाधव साहेब. तर उत्तम जाधव साहेबांनी या इंडस्ट्रीमध्ये अनेक वर्षापासून कार्य केलेलं आहे. एक मोठं ग्राहकांचं संघटन त्यांनी उभं केलं आणि करोडो रुपये कमवले. आज ते कुठेही काम करायला जात नाहीत, पण त्यांच्या अकाउंटवर पैसे येत राहतात. काय याचे रहस्य काय आहे, काय गुपित आहेत, ही आज आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. तर भेटूया उत्तम जाधव साहेबांना. जाधव साहेब, धन्यवाद, तुम्ही वेळ दिला आणि आमच्या लोकांना तुमचा हा सगळा जो प्रवास आहे, अथक प्रवास, तो जाणून घेण्यात इंटरेस्ट आहे. तर माझा पहिला प्रश्न असा सर की तुम्ही ह्या इंडस्ट्रीमध्ये आलात, आता तुमचं हे आम्ही बघतोय यश, पण त्यापूर्वी या इंडस्ट्रीत येण्यापूर्वी तुम्ही नेमकं व्यवसाय म्हणा, नोकरी म्हणा किंवा काय करत होतात आणि तुमचा या व्यवसायात प्रवेश कसा झाला आणि त्याच्यात तुम्ही हे यशापर्यंतचा तुमचा प्रवास, ह्याचं सगळं आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. तर त्याच्याबद्दल थोडंसं आपण. ओके सावंत साहेब, परत एकदा थँक्यू, धन्यवाद. आणि सर्वप्रथम नॉलेज गेन फाउंडेशन हे हा जो उपक्रम तुम्ही राबवत आहे आणि आमच्यासारख्या मराठी नेटवर्कर लोकांना लोकांच्या समोर आणून दाखवत आहे, हा खूप मोठा हे तुमचं कार्य आहे. त्यामुळं तुमच्या पूर्ण कार्याला धन्यवाद. माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद सर. तर सावंत साहेब, सांगायचं म्हटलं तर मी कोल्हापूर जिल्ह्यातला आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये गडिंग्लज तालुका आणि गडिंग्लज तालुक्यामध्ये खंडाळ नावचं एक छोटंसं खेडेगाव आहे. 3-3.5 हजार लोकांची वस्ती. कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या त्या बॉर्डरवरती असलेलं ते गाव. या गावात माझा जन्म झाला.
त्याच गावात 1ली ते 7वी पर्यंत शिक्षण झालं, मराठीमध्ये शिक्षण झालं. त्याच्यानंतर 8वी 9वी 10वी ही बाजू तिथून 3 किलोमीटर अंतरावरती नूल म्हणून गाव आहे, त्या गावी आम्हाला शिक्षणासाठी जावं लागत होतं. 8वीचा जो वर्ष होता तो चालतच जायचं, 3 किलोमीटर चालत जायचं, 3 किलोमीटर चालत यायचं रोज रोज रोज. सायकल नव्हती, कारण की शेतकरी कुटुंबातून जन्माला आलेली व्यक्ती, घरातली परिस्थिती एवढी काय व्यवस्थित नेताची होती. आई वडील शेतीवरती सगळं होतं. आणि 6वी 7वीला असताना आमच्यावरती जे परिस्थिती आलेली, म्हणजे 6 महिने घरात खायला अन्न पण नव्हतं अशी परिस्थिती होती. आणि ती आम्ही लहानपणापासून बघितलेलं. मग सायकल कुठून घ्यायची, वडिलांकडनं तर मागू शकत नाही, तर मग मी आईच्या सोबत किंवा वडिलांच्या सोबत, आईच्या सोबत मी दुसऱ्यांच्या शेतात वगैरे काम करायचो. त्यावेळी 1.5 रुपये पगार मिळायचा अर्ध्या दिवसाचा, म्हणजे सॅटर्डेला सुट्टी, शाळा सुटल्यानंतर शनिवारी जायचं अर्धा दिवस, आणि 3 रुपये रविवारचा. बाकीची सगळी मुलं कोणी विटी दांडू खेळताना असायचा, कोणी क्रिकेट खेळायचे, पण मी दुसऱ्यांच्या शेतात असं काम करायचो. त्यावेळी वाईट वाटायचं, आपल्याला खेळायला भेटत नाही, पण ती परिस्थिती तशी होती. आणि मग असं करून करून थोडंसं पैसे साठवले, 150 रुपये त्या काळात साठवलेले. आणि ते मग वडिलांनी स्वतःच्या मेहनती होत्या. 8वीला शेतात राहून, 8वीला असते. आणि मग वडिलांनी त्याच्यामध्ये 100 रुपये ऍड करून 250 रुपयाला सायकल आणलेली आहे. आज तुम्हाला सांगावं असं वाटतं, आज माझ्याकडे मर्सिडीज आहे, पण मर्सिडीज आलेल्या दिवशी जेवढा आनंद नव्हता त्या दिवशी तीच माझ्या सायकलचा आनंद होता. सायकलचा, कारण की ती जी सायकल आली माझ्याकडे आणि त्याला मग बेल नव्हती, त्या बेलसाठी परत मला कामावर जावं लागलं. आणि मग ती सायकल घेऊन मी शाळेला जायचो. 8वी आणि 9वी 10वी असं, सॉरी 9वी 10वी शिक्षण माझं त्या सायकलीवरनं झालं. आणि त्या काळात मी मग घरातून बाहेर पडलो, काकांकडे राहायला गेलो. आणि काकांच्याकडे टीव्ही होती आणि VCR वगैरे काकाने आणलेलं, त्यामुळं लोकांना टीव्ही दाखवणं, 1.5 रुपये तिकीट घेणं आणि टीव्ही दाखवणं हा व्यवसाय त्यावेळी काकांच्या माध्यमातून मी बघत होतो, स्टार्ट केलेला. त्यामुळे त्या वेळापासून शेतात काम करून असेल किंवा ह्या सगळ्या व्यवसायात असून पैसे कमवायची सवय लागली. लहानपणीच पैसे कमवायचे. 10वी वर्गाकडे, म्हणजे 10वी शिकण्याकडे माझं लक्षच नव्हतं. लोकांना पिक्चर दाखवणे, ह्या आठवड्यात VCR पिक्चर दाखवणं. त्यामुळं पैशाची चटक लागली थोडक्यात. 10वीला फेल झालो, अपेक्षेप्रमाणे फेल झालो. आणि विषय पण मराठी सब्जेक्ट मध्ये फेल झाला. तर मग फेल झाल्यानंतर मग मावशी मुंबईला राहायची. आणि मावशी मुंबईला, मला एक लग्न होतं आमच्या बहिणीचं, त्या बहिणीच्या लग्नाला आलेल्या, मुंबईला घेऊन आले. मावशीकडे आलो आणि प्रवास मुंबईचा स्टार्ट झाला. देवीपाडा, बोरवली ईस्ट, चाळीमध्ये ते घर, आणि मावशीची 3 मुलं आणि काका, मावशी आणि मी, असा आम्ही 6 लोक त्या रूम मध्ये, एका घरामध्ये राहायचो. आणि मग ते 6 महिने तिथं काढले. त्यातले 3 महिने तर मी घरातच होतो, काय कामच भेटत नव्हतं. कारण की काम म्हटलं तर कामासाठी खूप प्रयत्न करायचे आमचे मावशी वगैरे किंवा काका वगैरे, पण मला कोणी काम देत नव्हतं, कारण की माझं वयच त्यावेळी 15 वर्ष होतं. माझ्या काकांचे एक मित्र तर बोलले, ह्याला कुठे नोकरी मिळणार, असा ओट दाबला तर याचं दूध बाहेर पडेल, ह्याला कोण जॉब देणार, नोकरी देणार. मग त्याच्यानंतर एक माझ्या भावाने एका ठिकाणी पेप्सी मध्ये लोडरचं काम करायला ठेवलं. 30 रुपये पगार होता, 12 तास ड्युटी असायची. त्या गाड्या आलेल्या भरायचं आणि परत त्या खाली करायचं. 3 महिने केलं. आणि 3 महिने केल्यानंतर मग परत गावी जायचं गावी जायचं चालू झालं. आणि गावी गेलो, ते रिटर्न आलो नाही, परत रिटर्न आलो नाही. मग गावी गेलो, मग म्हटलं आता एक्झाम द्यायची, 10वी पास करायचं. मग 10वीचा एक्झाम परत रिपीट दिलो, 10वी पास झालो. आणि आता कॉलेज करायचं. कॉलेजला गेलो, 1 वर्ष कॉलेज पण केलं. कॉलेज करताना ITIला अप्लाय केला. ITIला मला डिझेल मेकॅनिकलचा कोर्स भेटला. कॉलेज बाजूला राहिलं, ITI चालू. 12वीला एक्झामच नाही दिली, त्यामुळं 12वी परत फेल. ITIला गेलो. ITIला खूप मन लावून
मेहनत केली. म्हटलं आता जसं 10वी झालंय 12वी झालंय तसं नाही व्हायला पाहिजे. त्याला खूप मेहनत केली आणि गणित सब्जेक्ट होता आणि माझा नावडता सब्जेक्ट गणित. 2च मार्क कमी पडले आणि ITI ला पण फेल झालो. ह्या 3 डिग्र्या घेतल्या. 3 डिग्र्या आणि 3 डिग्र्या घेऊन घरात होतो. मावस बहिणीचं परत पत्र आलं, कशाला तिकडे बसला, हे मुंबईला. परत मुंबईला आलो आणि हे 3 डिग्र्या घेऊन मुंबईला आलो. पहिली डिग्री होती 10वी फेलची, दुसरी डिग्री 12वी फेलची आणि तिसरी डिग्री ITI फेलची. मग इथं आल्यानंतर परत स्ट्रगल, छोट्या मोठ्या इंडस्ट्रीयल मध्ये जायचो. जिथं बोर्ड दिसेल लडके चाहिए तिथं जायचं, 2-4 दिवस जॉब करायचं आणि परत असं वाटायचं इथं माझं काय होणार नाही. मला इथं माझ्या लाईफमध्ये काय, कारण की मला काहीतरी असं वेगळं करायची इच्छा होती. मी तिथल्या जेव्हा पण जॉब करायला जायचो, जिथं पण जॉब केला तिथल्या जे सिनियर लोकांना वगैरे बघायचो आणि तिथं बघितल्यानंतर मला असं वाटायचं ह्या लोकांच्या लाईफमध्ये काय परिवर्तन होत नाही, तर माझं 5-10 वर्षानंतर ह्यांच्यासारखंच असणार आहे. माझ्या लाईफमध्ये काय परिवर्तन. खूप साऱ्या नोकऱ्या केल्या, काही होत नव्हतं. घरातून प्रेशर यायला लागला, गावी ये. परत गावी गेलो. पत्रावरती पत्र यायची, त्यावेळेस पत्राचं जमा आणि काय ना काहीतरी असा विषय निघायचे की आई आजारी आहे किंवा आजी आजारी आहे, आजोबा आजारी आहेत. आणि खरं सांगायचं तर मुंबईला यायची जी प्रेरणा मला मिळालेली ती माझ्या आजोबांपासून. अच्छा. माझे आजोबा नेहमी म्हणायचे तू गावी राहू नको, तू मुंबईला जा, मुंबईला जा. कारण ते मुंबईला होते पहिला पूर्वी आणि मुंबईमुळेच त्यांनी गावामध्ये काहीतरी छोटं मोठं प्रगती करू शकलेले होते. मग मी गावी गेलो आणि म्हटलं आता शेती करायची. शेतीत लक्ष द्यायला चालू केलो आणि शेती करता करता दुकान टाकायचं ठरवलं गावामध्ये. दुकान कसलं टाकायचं, रेग्युलर दुकान तर गावात असतातच, चॉकलेट बिस्किट गोळ्या यांचं. म्हटलं जनावरांच्या खाद्याचं आमच्या गावात दुकान नाही, ते टाकायचं, काहीतरी युनिक करायचं, वेगळं काहीतरी करायचं. जनावरांचं दुकानाचं ते जनावरांचं खाद्याचं दुकान टाकलं, चालू केलं आणि चालू झालं. 1-6 महिने निघाले आणि अचानक एक तार आली आणि ती तार होती माझे मुंबईला माझ्या आत्याचे मिस्टर, आमचे मामा, ते BST मध्ये कंडक्टर आहेत. तर त्यांची तार आली आणि त्यावेळी ज्यावेळी मी मुंबईला होतो त्यावेळी त्यांनी मला कंडक्टरचा बॅच काढून दिला आणि बॅच काढून दिलता. त्याने तार आली, तारेत लिहिलेलं होतं की कंडक्टरची तुम्हाला नोकरी भेटलेली आहे आणि 10,000 रुपये घेऊन या. तुम्हाला सांगतो ती तार वाचायला आम्ही आमच्या गुरुजींकडे घेऊन गेलतो. एक लोहार गुरुजी म्हणून आमचे गुरुजींकडे. त्यांनी सांगितलं 10,000 घेऊन तुम्हाला मुंबईला जायचं आहे. घरी गेलो धावत सायकल घेऊन आणि वडिलांना सांगितलं. वडील आमचे एक मामा आहेत, म्हणजे मावस मामा, त्यांच्याकडे गेले दुसऱ्या दिवशी आणि ते सोयाबीन असेल, शेंगा असेल, सुकी झाल्यानंतर आम्ही तुमच्याकडे हे करतो आणि आम्हाला काहीतरी करून बंदोबस्त करा 10,000चा असं. त्यांनी त्यावेळी 10,000ची मदत केली मामाने आणि ते 10,000 रुपये घेऊन एका दिवसात दुकान बंद करून मी मुंबईला एसटीने निघालो. आणि ते 10,000 जे होते ते आजोबांच्या धोतरचा कपडा होता, त्या कपड्यामध्ये असे बांधलेले होते आणि ते माझ्या पोटाला बांधलेले होते, इथं असं बांधलेले घरात प्रवासात. आणि त्याच्यावरती मग शर्ट चढवलेला, कारण की बसमध्ये कुठे चोरी वगैरे हे सगळे प्रकार घडतात आणि जर काय असं झालं तर रक्कम त्यावेळेला खूप मोठी होती आणि असं काहीतरी झालं असतं संसार तर तो हास्य आम्ही सहन नाही करू शकतो, सामान्य माणूस करू शकतो. आलो आणि आत्यांकडे जोगेश्वरला मी राहायचो. जोगेश्वरला गेलो, गोणी भरून त्याच्यात कपडे होते काही आणि त्याच्यात काही सामान घरचं म्हणजे गहू तांदूळ वगैरे असं भरून ती गोणी घेऊन आलेलो आणि आत्यांकडे राहत होतो 3 महिने. परत घरामध्येच बसून माझं लाईफ गेलं की आज येणार कॉल, उद्या येणार कॉल, नोकरी काय लागली नाही. मामा आमचे खूप प्रयत्न करत होते पण काय यश नाही मिळालं. मग नंतर घरातून परत पत्र चालू झाली, आता ये मुंबईला. आणि मला ना ते काय झालेलं की गावी आहे ना, गावी आता बोंब झालती. अचानक दुकान बंद झालं आणि हा गावी गेला, मुंबईला गेला. तर काय झालं, ह्याला कंडक्टरची जॉब मिळाला आणि परत मी जाऊन काय सांगणार, म्हणजे माझा पाठचा दरवाजा काय झाला तिथं बंद झाला. त्यामुळे मी ठरवलं आता परत गावी जायचं नाही आणि मग बॅचलर लाईफ स्टार्ट झाली.
बॅचलर लाईफ स्टार्ट झाली. तुम्हाला सांगतो म्हणजे आम्ही असंच ती ओळख झाली. त्यांच्या रूममध्ये राहायला लागलो. त्याच्यानंतर लोअर परेला आमची आजी राहायची. मामा आमचे अजून एक मामा ते लोअर परेला 5व्या माळ्यावर राहायचे छत्रपती शाहू सदनमध्ये. त्यांच्या तिथं मी राहायला गेलो थोडे दिवस आणि तिथं तर दोन वर्ष काढले मी. झोपायला ती छोटी रूम होती त्यांची पण, त्यामुळे झोपायला मग टेरेसवरती असायचो. टेरेसवरती 2 वर्ष झोपलेलो आहे त्या टाकीच्या खाली. आमचा बिस्तारा त्या टेरेस खाली असायचा. आणि मग तिथून परत चालू झालं महानंदा डेअरीमध्ये. मग दुधाची कॅरेट भरल्यापासून ते मग तिथं मिळेल ते जॉब केले. आणि करता करता मग मी ड्रायव्हर थोडासा शिकलो. ड्रायव्हिंग शिकली, लायसन काढलं. एक दिवशी पेप्सीची गाडी मला रस्त्यात भेटली. जाऊन विचारलं त्यांना, बाबा इथं तुमचं गोडाऊन आहे का? त्यांनी सांगितलं बाजूलाच आहे जोगेश्वरीला. गेलो, चौकशी केली. खूप 3, 4, 5 चक्कर मारल्यानंतर मला तिथं ड्रायव्हरचा जॉब म्हणून दिला. ते पण लोअर परेला पाठवलं आणि मी ताबडतोब पकडला. 1,500 रुपये पगार त्यांनी सांगितलं त्यावेळी. म्हटलं चालेल. 15 दिवस ड्रायव्हर म्हणून जॉब केला. कोणतं सणावळी असेल? हे 91 आहे. 91च्या दरम्यान, 91-92च्या दरम्यान ही घटना होती. 91. तर मग जॉब भेटला मला 91ला नोव्हेंबर महिन्यामध्ये जॉब भेटला. मग जॉब भेटला, 1,500 रुपये पगार, लाईफ स्टार्ट झाली. 15 दिवसातच मला तिथं सेल्समॅन मध्ये चान्स मिळाला. एक सर होते आमचे, ते बोलाले तर तुमको कुछ लिखने बिकने आता है? मला आता है सर. बिल बुक बनाने को आता है? बिल आता है तो ये लो बिल और आज जाके तुम करके आओ. तिथून मग सेल्समॅन झालो, ड्रायव्हर कम सेल्समॅन. मग ते सेल्स मध्ये थोडंसं तिथं काम चालू झालं. 13 वर्ष जबाबदाऱ्या. हा, 13 वर्ष सर सेल्समॅनचा जॉब, सेल्समॅन कम ड्रायव्हरचा जॉब स्टार्ट झाला. लग्न झालं, मुलगी झाली, लाईफ स्टार्ट झाली. आणि माझा मुलगा आईच्या पोटातच होता. आणि त्यावेळी तो अजून जन्मलेला नव्हता. त्यावेळी माझे एक मित्र ते कोको कोलामध्ये जॉब करायचे आणि मी पेप्सी जॉब करायचो. मी आपला पेप्सीचा टेम्पो घेऊन अंधेरी स्टेशनला उभा होतो आणि ते आले तिकडून. आणि आले ते, त्यांनी मला आवाज दिला, बसले माझ्या सोबत. आणि ते एकदम पॉश कपड्यामध्ये एकदम टाय बी घालून आले. आपलं काय झालं, काय तुम्हाला लॉटरी बिटरी लागली काय काय एकदम? हा, मी चौकशी. ते बोलले नाही जबरदस्त एक बिझनेस आलाय बोलले. आणि सर खरं सांगतो सावंत सर, हा जबरदस्त शब्द त्यांच्या तोंडून त्या दिवशी ऐकला. जबरदस्त, हा जबरदस्त एक बिझनेस आलेला आहे. म्हटलं काय? खरं सांगतो मला असं वाटायला लागलं की बहुतेक काहीतरी 2 नंबरचं वगैरे काम असेल असं वाटायला लागलं. ते मोठ्या असं मोठं बोलत होते. मग त्यांनी इन्व्हिटेशन दिलं, बोलवलं लोअर परेलला. मी जात नव्हतो पण त्यांनी 2-4 वेळा फोन केले. मी गेलो त्यांच्या मान राखासाठी. जाऊन बघतो सगळे काळे कोटवाले आणि काहीतरी प्रेझेंटेशन एकदम कोणतं देत होतं. आणि इकडे सगळे टाळ्या बिळ्या वाजतात. तो 1-1.5 तासाचा काळ टाइम होता. तो मी नुसतं बघतच होतो. इकडे बघतो हा टाळ्या वाजतो, इकडे बघतो हा टाळ्या वाजतो. का वाजताय टाळ्या काय कळत नव्हतं. लास्टला मग काय लोक शेअरिंग करत होते. मी इतना कमाया, मी एवढं कमवलं होतं. मनात वाटलं काय माहित खरं आहे की खोटं आहे, काय देवाला माहित. मग ते ज्यांनी माझ्या मित्रांनी बोलवलेलं त्यांनी मग फॉर्म मी भरायला स्टार्ट केले. ताबडतोब बोलले फॉर्म भरा. मी नाही भरत होतो फॉर्म. ते बोलले आम्हाला आपल्या सिनियरला दाखवायला लागतंय फॉर्म रेकॉर्डला वगैरे. भरला फॉर्म, घरी आलो. नेहमीप्रमाणे बाकीचे सगळे लोक करतात तेच केलं मी. आल्यानंतर बायकोला सांगितलं एक बिझनेस आहे, पैसे भरायचे, 2 लोक आणायची आणि दर आठवड्याला पैसे मिळणार, माणसं जोडायची. बायको म्हणा लागली काय झालंय काय? म्हणजे बरं हे असं काय सगळ्यांचं जे होतं ते सुरुवातीला. बायको तर पाठ लागलेली बोलते हे सगळे इकडे तिकडे पैसे भरण्यापेक्षा मला एक वॉशिंग मशीन घेऊन द्या. बरोबर. पेप्सीचे कपडे धुवून कंटाळा आलाय. खरंय. दुसऱ्या दिवशी तो माणूस घरी. मी विचार केला मला ऍड्रेस कोणी दिला असणार माझा. परत आला, डिस्कस करायला चालू केले ते माझ्याशी. घरी आले, बोले इधर से जा रहा था, इथूनच चालले तो. म्हटलं चला तुमच्या घरी चहा पिऊन जाऊया. फॉलोअप खूप महत्वाचा असतो. जर फॉलोअप झाला नसता तर मे बी मी ह्या इंडस्ट्रीमध्ये नसतो. दुसऱ्या दिवसापर्यंत ओसरला असतं सगळं. आले मग त्यांनी परत चालू केलं सगळं सांगायला, प्रोडक्ट हे ते सगळं. मी आपलं ऐकत होतो पण माझ्या डोक्यात एकच होतं की ह्याला नाही, मला ह्यांना ऍड्रेस कोणी दिला असणार माझा. नंतर लक्षात आलं फॉर्म मीच भरून दिलाय. बायको आतून इशारा करत होती लवकर, म्हणजे त्यांना लवकर बाहेर पाठवा. आणि
त्यांना मग ते 1-1.5 तास डिस्कस केले आणि गेले. मी त्यांना सांगितलं उद्या भेटतो आणि दुसऱ्या दिवशी मग त्यांच्या हातात सकाळी 10-11 दरम्यान नेऊन पैसे दिले. आणि त्यावेळी एक काम केलं की मी माझा फॉर्म म्हटलं भरू नका, आता माझ्या मिसेसच्या नावाने भरा, कारण माझा जो बिझनेस आहे ह्या डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्रीमध्ये पूजा उत्तम जाधव ह्याच नावाने आहे. आतापर्यंत जेवढा माझा जो आहे तो पूजा उत्तम जाधव. तर मिसेसच्या नावाने फॉर्म भरला आणि बिझनेसला स्टार्ट करण्याचा निर्णय घेतला. आणि ज्या दिवशी निर्णय घेतला, पैसे दिले ना, असं वाटायला लागलं आता मी ते 2-4-5 लोकांना काय करणार, ह्या सिस्टम मध्ये आणणार, जॉईन करणार, मेंबर बनवणार. कारण की ते मेंबर बनवायचं हेच एक ते डोक्यात होतं ना, मेंबर बनवणार असं वाटायला लागलं. पण दिवसभर कोणाला सांगायची हिंमत नाही झाली. आणि संध्याकाळी एक माझा खास मित्र, तो त्याला मी जाऊन असं डिस्कस केलं, वरला डिस्कस केलं वरनं तर मला ओरडायला लागला, शिवाय घालायला लागला, बोलतो तुला डोकं नाही, कुठे पण पैसे फसले तुझे, फसलास तू. हे सगळे शब्द त्या दिवशी मी ऐकले आणि गपचूपमध्ये बाहेर आलो त्याच्यापासून ऐकून. आणि मी ज्यांच्या हातात पैसे दिले त्यांना फोन केला, प्लीज म्हटलं रिटर्न द्या माझ्या पैसे, काही होणार नाही. आणि पहिल्या दिवशी पैसे रिटर्न मागितलेला माणूस काय तुमच्यासोबत, पैसे देऊन परत मागितले, पैसे परत मागितले. आणि आज मी खरंच परमेश्वराला थँक्यू बोलतो, त्यांनी रिटर्न नाही दिले. त्यांनी सांगितलं ते तर मी दुपारीच तुमचं लॉग इन केलेलं आहे, फॉर्म पण तुमचं प्रोडक्ट पण आणून ठेवलेले आहेत आणि ते मी तुम्हाला 1-2 दिवसात भेटून तुम्हाला देईन. म्हटलं आता माझे गेले, दुसऱ्या कोणाचे गेले नाही पाहिजे. आणि इथून पुढे आजपासून कोणाला बोलायचं नाही, सांगायचं नाही, बोलायचं नाही, ठरवलं पहिल्याच दिवशी ठरवलेलं. त्यांनी खूप प्रयत्न केला भेटण्याचा, सगळं मी भेटतच नव्हतं. पण त्यातला त्यांचा सिनियर एक जे होते त्यांनी मला एक दिवशी असं फोन केला, तो माझ्यासाठी नंबर काय आणून नव्हता. त्यांनी बोलले उत्तम जाधव बोलताय, मला हा पेप्सी मध्ये जॉब करताय, मला हा ते पेप्सीची ऑर्डर द्यायचे कुठे भेटू शकता सांगा. मी म्हटलं तुम्ही कुठे सांगा, मी येतो. ऑर्डर म्हटल्यानंतर मी येणार. आणि महाकाली ज्यूस सेंटर ते बोरिवली वेस्टला, महाकाली ज्यूस सेंटर तिथे जाऊन त्यांच्याशी गाठभेट झाली. मला वाटलेलं की काहीतरी ऑर्डर असेल, जातो बघतो तर ज्यांनी मला ह्या सिस्टम मध्ये आणलं तर ते, आणि त्याच्यासोबत अजून 2 लोक तिथं, 3 लोकांच्या मध्ये आलो. आणि त्यांनी जे सांगायला चालू केलं, त्यातलं एक जे वरते सिनियर होते ते इन्कम दाखवत होते मला, देखो मैं इतना कमा रहा हूं, त्यांचं 1.5 ते 2 लाख रुपये महिन्याचं इन्कम त्या काळात. पूर्ण माझं डोकं हँग झालेलं. माझं वर्षाचं इन्कम 1.25 लाख रुपये, आणि ही व्यक्ती सांगते महिने का इन्कम 1.5 लाख 2 लाख काहीतरी असेल याच्यामध्ये, असं वाटायला लागलं. म्हटलं मला नाही जमत, म्हटलं मी खूप लोकांना सांगितलं पण मला काय जमत नाही. मी काय कोणाला जास्त लोकांना सांगितलं नव्हतं, एकाच माणसाला सांगितलं. मग ते बोलले की हे बिझनेस है, इसको सीखना पडेगा, ह्याला बिझनेसला शिकावं लागेल. त्याने एक ऍड्रेस दिला आणि बोले ही मीटिंग तुम्ही ट्रेनिंग मीटिंग अटेंड करा. पण माझ्या डोक्यात एकच, आत्ता काय शिकायचं. मला 2 मुलं झाली, एक मुलगा आहे, आता एक मुलगी आहे, एक मुलगी आहे आणि एक आता मुलगा होणार आहे. 2 मुलांचा बाप आहे मी, आणि आता मला काय शिकायचं, हे ऍटिट्यूड या वयात काय शिकणार, या वयात काय शिकणार असं वाटत होतं. एवढे पावसाळे हो. तर म्हटलं बघून तरी काय आहे ते. 1.5-2 लाख दिसत होते समोर. म्हटलं बघूया काय आहे ते, कारण की लहानपणापासून पैसे कमवायची काय होती आवड होती. पेप्सी मध्ये पण मी 12-12, 16-16 तास काम करायचो. 16-16 तास काम करायचो, आणि तिथं पण टॉपला होतो, म्हणजे टॉपलाच असायचो. मेहनतीत कमी मेहनतीत. हा, तिथं पण माझं एक बुक आलेलं पेप्सी कंपनीमध्ये, त्या बुक मध्ये नाव आलं बेस्ट सेल्समॅन ऑफ इयर ऑल इंडिया लेवल. हा, तर मेहनत करायचं हे आणि पैसे कमवायचं. म्हटलं बघूया, जाऊन गेलो, ट्रेनिंग स्टार्ट झालं. आता मला डोक्यात होतं की मला काय शिकवणार आहे, मला सगळं माहिती आहे. पण ते जे असे गोष्टी, अशा शब्द माझ्या डोक्यावरती यायला लागले, म्हणजे डोक्यात यायला लागले की मी माझ्या लाईफमध्ये मी कधी ऐकले नव्हते. ड्रीम, स्वप्न बघा, असे सगळे शब्द तिथं कानावरती यायला लागले. मग म्हटलं त्या ज्या ठिकाणी बसलो होतो ना, काहीतरी वेगळं आहे, हा बिझनेस करायचा. मी स्टार्ट केलं, गेलो सरांचा थोडा सहयोग घेऊन किंवा प्रेझेंटेशन करायला लोकांना दाखवायला लागलो. खूप लोकांनी नाही म्हटलं, नातेवाईक असतील, मित्र असतील, खूप जवळचे लोक नाही म्हटले. ते बोलायचे हे सगळ्या खंडात पडू नको, तुझी नोकरी चांगली आहे. मी तुमच्यासोबत बिझनेसमध्ये येतो किंवा जॉईंट होतो किंवा सिस्टममध्ये येतो असं कोण म्हणायचं नाही, उलट तू नको करू हे जास्त मला समजायचा प्रयत्न करायचा. जवळपास 25-26 लोक
लगातार नका नाही लगातार नका मॉरल डाऊन व्हायचा. अपलाईन परत बोलायचे यू कॅन डू इट, तू करू शकतोस, तुम्ही करू शकताय, हे चालू असायचं. आणि असं करता करता मग 27वा माणूस जॉईन झाला. तो माझ्यासाठी अनोळखी होता. त्याच्यानंतर मग सुरुवात झाली, कॉन्फिडन्स वाढला, काही नातेवाईक पण माझ्यासोबत आले. असं करत 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 टीम बिल्ड व्हायला स्टार्ट झाली. तर एकूण काय की कितीही विपरीत परिस्थिती असली तर टिकून राहिल्याचा फायदा होतो हे याच्यातून सिद्ध होतं. तर मग हे आपण आता तुमचा संघर्ष पाहिला, अजूनही तो संघर्ष संपला नाही ना? नाही म्हणजे तो अजून पुढे उभा करण्यात, म्हणजे एका तुम्ही व्यवसायात उतरलात, आता तो व्यवसाय बांधणीचा एक वेगळा संघर्ष असतो. तो आता त्याच्याबद्दल अजून थोडंसं जाणून घ्यायला आवडेल की बाबा तुम्ही व्यवसायाला सुरुवात केली, चला पहिल्या काही लोकांनी नकार दिला. अच्छा, त्या व्यवसाय बांधणीमध्ये एक स्वतःचा पण एक संघर्ष असतो, मानसिक, घरातून असतो, नातेवाईकाकडून तो तर असतोच, पण आपणही एका विशिष्ट स्टेजला पोहोचल्यानंतर मी बरोबर आहे की चूक आहे, मी चूक तर करत नाही ना, असं हे येतं. ह्याच्यावर तुम्ही कसा विजय मिळवता? काय होतं की सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, जे मी ट्रेनिंगला बसलो त्यानंतर मला ट्रेनिंगची आवड लागली. त्याच्यानंतर रॉबर्ट कियोसाकीचा एक CD ऐकली मी, म्हणजे मराठीमध्ये ती कन्वर्ट केलेली CD होती. त्यानंतर बुक वाचण्याची थोडीशी आवड लागली. मला तशी बुक वाचण्याची वगैरे आवड, वाचण्याची आवडच नव्हती. मला ऐकलेली गोष्ट लवकर लक्षात राहते, मला वाचलेली गोष्ट लवकर लक्षात राहत नाही, म्हणजे असं ते माझं हे होतं. त्यामुळे मग व्हिडिओ ऐकणं, ऑडिओ ऐकणं, सिनियर लोकांचे काही ऑडिओ वगैरे असायचे, म्हणजे ऑफलाईन लोकांचे वगैरे ऑडिओ असायचे, ते ऑडिओ घरात लावायचो मी. त्यांनी सांगितलेलं टीव्ही बघायचं बंद करा, टीव्ही इडियट डब्बा आहे. माझ्या घरामध्ये 18 वर्ष, माझ्या या 18-19 वर्षाचा ह्या करिअरमध्ये मी घरात आलो तर टीव्ही बंद व्हायचा. टीव्ही हा प्रकार आमच्या घरात चालायचाच नाही. कधीतरी माझी मिसेस काय जो वेळ तिला मिळायचं त्यावेळी बघायची, बाकी टायमाला टीव्ही बंद, न्यूज बंद, पेपर बंद केलं. पहिला पेपर बंद करून टाकलं, कारण की ट्रेनिंग मध्ये शिकवलं कचरा आहे, कचरा दिमाग में मत डालो, अच्छी बातें पढो, शिको. आणि 100% म्हणजे त्या गोष्टीला इम्प्लिमेशन करत गेलो मी, इम्प्लिमेशन करत गेलो. त्रास झाला पण इम्प्लिमेशन करत गेलो. त्याच्यानंतर ट्रेनिंग मध्ये सांगितलं ड्रीम चिटकाव, घरी आणून ड्रीम चिटकवलं, म्हणजे पोस्टर चिटकवले, कारचे पोस्टर चिटकवले. आजूबाजूचे चाळीत राहायचो त्यावेळी, आजूबाजूचे लोक कार कधी येणार, कुठे आहे कार, ते सगळं चिडवायचे. त्याच्यानंतर ते ऑडिओ घरात लागायचं आमच्या, आणि आजूबाजूला ऐकायला जायचं तर ते चिडवणं वगैरे सगळं प्रकार व्हायचं. माझी मिसेस एकदा म्हणा लागली, नको आता हे बस बंद करा, हे नाही, उलट तुम्ही नोकरीला होता त्यावेळी तुमच्या खिशात पैसे दिसायचे, आता ते पण पैसे दिसत नाहीत तुमच्या खिशात. कारण की 1000 रुपये 500 रुपये असंच इन्कम यायचं, 1000 रुपये 500 रुपये, आणि आम्ही लाखाची गोष्ट, करोडची गोष्ट करायचो. 1000, 1200, 1500 रुपये. मला आठवतंय माझा 424 रुपयाचा पहिला चेक होता, आणि त्या चेकचा मी दादरला, मी एका मिटिंगला होतो त्यावेळी माझा तो चेक आला, आणि चेक आल्यानंतर मी 424 रुपयाचे वडापाव माझ्या मिटिंग लोकांना आम्ही ते वडापावची पार्टी दिली. श्रीकृष्ण वडापाव जे दादरला आहे तिथे, आणि ती पार्टी दिली ती, मतलब माझा पहिला चेक आला. पण एक असा कॉन्फिडन्स होता, हा 440चा, त्याचा आनंद वेगळाच असतो. हा काय होणार, 442 रुपयाचा काहीतरी तो चेक होता, 42 रुपयाचा. असा तो 4000 वर जाईल, 40,000 वर, 40 लाखावर जाईल, असा विश्वास असायचा. आणि मग घरातून पण थोडंसं असं कधी कधी मध्ये मध्ये यायचं. एकदा तर माझ्या मिसेस बोलल्या, आता तुम्ही जर हे बंद करत नसाल तर मी गावी जाते, तुम्हाला काय करायचं ते काय करायचं ते करा. मी म्हटलं लोकांच्या त्यावेळी आम्ही लाल एसटीतनं जायचो, एसटीनं जाणं. मी म्हटलं कधीच एसटीचं तिकीट घेऊन येऊ. म्हणजे बायकोलाही कळलं हा माणूस मला गावी पाठवेल, पण हे सोडणार, पण ह्या बंद करणार नाही, म्हणजे इथून तो बॅक होणार नाही, हे घरी पण कळलं. म्हणजे इतक्या ह्याच्याने काम करत गेलो आम्ही. मला आठवत आहे एक किस्सा सांगेन तुम्हाला. माझे मुलगा झाला आणि हॉस्पिटलमध्ये माझी मिसेस ऍडमिट होती, सिझेरिंग झालं, आणि 1 वाजता बाळ जन्माला आलं, आणि 3 वाजता ते रूम मध्ये मिसेसला शिफ्ट केलं, 3-3:30 वाजता. मी वाटच बघत बसलो होतो, कारण की एकट्याला वेळ दिलता कधी एकदा, आणि मला ते वेळ दिलेली कमिटमेंट काय नव्हती, तोडायची नव्हती. वेळ दिलता, मी प्लॅन दाखवायला येतो म्हणून. आणि मिसेसला थोडासा असं होश आला, तिला विचारलं तू बरी आहेस ना. मी म्हटलं एक प्लॅन दाखवून येतो. फक्त त्या माझ्या डिस्ट्रीब्युटरला एवढंच मी रिक्वेस्ट केली की तू त्या हॉस्पिटलपर्यंत त्यांना घेऊन या बाईकवरनं बसून. आणि हॉस्पिटलच्या लॉबीमध्ये बसून आम्ही त्या दिवशी 4 वाजता काय करत होतो, प्लॅन दाखवत होतो.
असे खूप प्रसंग आले. एकदा माझा मुलगा 15 दिवस ऍडमिट होता. त्यावेळी हॉस्पिटल म्हणजे माझं नेटवर्कचं घर झालं. काय झालं? नेटवर्कचं सगळं हैराण. हॉस्पिटलमध्ये लोक हैराण झाले की एवढी लोक इकडे कशी काय येतात. कोणी प्लॅन दाखवायला घेऊन यायचे, कोणी काउन्सिलिंग करायला घेऊन यायचे, कोणी ते डिस्कशन करायला घेऊन यायचे. ते हॉस्पिटल म्हणजे घर झालं. पण काम नाही थांबवलं सर. पाऊस आला. पावसाला आम्ही एकच मेसेज देतो, भिजव बाबा, किती भिजवतोस. काय ह्या वर्षी भिजव, पैशाचा पाऊस पाठ, ह्या वर्षी भिजव, पुढच्या वर्षी कार आणणार आणि वायपर असं चालत असणार नेहमी निघणार. काय म्हणजे असं एक चॅलेंजिंग. गरमी असली, गरमी असली सुद्धा त्या ह्याला सामोरं जाण्याचा एक द्वेष निर्माण. थंडी असली, काही असू दे. आणि म्हणून मग यांनी तो द्वेष दाखवला, म्हणून आज या स्थितीला पोहोचलेले आहेत. ज्यांनी मरगळ दाखवली ते आज या क्षेत्रात नाहीत. एक वस्तुस्थिती आहे. पुढे सर एकदा तर एक किस्सा तुमच्याशी डिस्कस करेन सर. चाळीत राहिलो होतो आम्ही आणि खूप पाऊस पडला आणि आमच्याकडे पाणी भरायचं. माझी बायको नंतर मला सांगितली, पूजा, की मी तर देवाकडे प्रार्थना करतो ते अजून पाऊस पडावा. आणि मी आपला विचार करतोय पाऊस कमी होईल. आणि खूप पाऊस पडला. माझं नाही ऐकलं देवाने, बायकोच ऐकलं. अजून पाऊस भरला आणि मला जायचं होतं रत्नागिरीला. आता बायकोला, मिसेसला म्हणजे पूजाला माहित पडलं की हे आता जाणार नाही. 8चा टाइम, जेवलो वगैरे, बॅग भरलेली होती, पॅन्ट वर केली आणि शूज बॅगेत घातले आणि रिकाम्या पायाने पायान बंद नाही. त्यावेळी बायकोला अजून, माझ्या मिसेसला म्हणजे पूजाला असं हे झालं की ही व्यक्ती फुल डेडिकेट आहे आणि ह्याला तर ते शकत लोणच्यासारखं मुरलं तुमच्या. त्याच्यानंतर घरातून पण असं व्हायचं. घरात कळलं म्हणजे घरापर्यंत हा सब्जेक्ट गेला. नोकरी सोडून म्हणजे जॉब पण मी रिझाईन केला. 6 महिन्यानंतर जॉब रिझाईन केला. फुल टाइम करायचं ठरवलं. 6 महिन्यातच जॉब रिझाईन केला आणि फुल टाइम करायचं ठरवलेलं. त्यामुळे फुल टाइम उतरलो. घरात मेसेज गेला, गावापर्यंत मेसेज गेला. माझ्या सासूबाई धावून आल्या, नोकरी सोडला तर आता माझ्या मुलगीचं काय होणार. हे झालं. त्याच्यानंतर घरातून मग त्यावेळी फोन वगैरे होते, फोन यायचा घरी की जर तुमचं तिकडे काय खाण्यापिण्याचे वांदे होत असेल तर गावी या, करा, पण तिथं राहू नका. आता हे सगळं प्रेशर चालू असायचं. पण माझं ध्येय निश्चित झालेलं, माझं ड्रीम बिल्ड झालं की मला ह्या इंडस्ट्रीतनं काहीतरी करायचं. खूप उतार चढाव आले. एका आमच्या खूप मोठे गुरु आहेत, ते त्यांच्याकडून एक शब्द मी ऐकलेला त्या काळात, काही झालं तर 3 वेळा बोला, ये दिन गुजर जाएंगे, ये दिन गुजर जाएंगे, ये दिन गुजर जाएंगे. ते बोलायचो आणि परत आम्ही कामाला लागायचो. आणि ते खरोखर गुजर गए. आणि तुम्हाला सांगतो, नवीन बाईक घेतली त्या काळामध्ये. मग बाईक नंतर मग लॅपटॉप घेतला. मग त्याच्यानंतर मग चांगला मोबाईल घेतला. अशी मग विमानात जाऊन एकदा प्रवास झाला. म्हणजे ह्या छोट्या छोट्या अचिव्हमेंट स्टार्ट केल्या. त्याच्यानंतर मग कार घेतली. पहिली कार मी होंडा सिटी घेतली, जी आजही आहे माझ्याकडे. त्यानंतर दुसरी कार घेतली, होंडा इनोवा घेतली, टॉप मॉडेलची. ती पण कार आहे माझ्याकडे. सेम नंबर आहे तिन्ही कारचा, म्हणजे 7068 नंबर. त्याच्यानंतर मग मर्सिडीज घेतली, जी ड्रीम कार असते, ती मर्सिडीज आहे माझ्याकडं. त्याच्यानंतर मग चाळीतनं मग फ्लॅटमध्ये आलो. 22 माळ्याच्या टॉवरमध्ये आज मी राहतोय. आज ज्या घरात मी राहतो त्याचं जवळपास 2000 स्क्वेअर फूटचं ते माझं घर आहे. अलिशान असं 3 BHK, जवळपास 3 करोडपेक्षा जास्त किमतीचं घर आहे, त्याच्यामध्ये मी आज राहतोय. त्याच्या बाजूचाच जो फ्लॅट आहे तो पण माझाच आहे. त्याच्यानंतर ह्याच्या व्यतिरिक्त अजून मुंबईमध्ये 4, म्हणजे असं टोटल एक 6 फ्लॅट हे मुंबईमध्ये आहे. ज्यावेळी मी मुंबईत 22 माळ्याच्या टॉवरमध्ये राहायला आलो त्यावेळी रात्रभर झोप नाही लागली. तडपत होतो मी जमिनीवर डायरेक्ट तिकडे. का तडपत होतो? कारण माझे आई वडील कोल्हापूरमध्ये, त्याच गावामध्ये आणि त्या जुन्या घरात, आजोबांच्या काळातल्या त्या जुन्या घरात राहत होते. काहीतरी गावी करायचं. तर एक आलिशान असा बंगलो गावी बांधलेला आहे. मस्त असा जवळपास 4500 स्क्वेअर फूटचा बंगलो आहे. 100 पेक्षाही जास्त फळांची झाडं लावलेली आहेत बंगलोच्या बाजूने. आता आई वडील माझे राहतात तिथे, खूप अभिमान वाटतो मला. आणि खूप वेळा फॉरेन ट्रिप झाल्या, 13 वेळा फॉरेन ट्रिप झाल्या. त्याच्यानंतर मग मुलं चांगले शिक्षण घेतली. आज माझा मुलगा आता 12वीला,
जस्ट 12वी झाली तिची आणि मुलगी पण आता तिचं डिग्री कंप्लीट झाली. मुलगी म्हणायला लागली मला फॉरेनला शिकायचं आहे. तर मुलगीला लंडनला पाठवलं, इंग्लंडला पाठवून तिला शिक्षण दिलं. मुलांनाही संजय घोडाव सारख्या चांगल्या स्कूलमध्ये कोल्हापूरमध्ये त्यांना नामवंत स्कूलमध्ये आणि कॉलेजमध्ये शिकवलं. म्हणजे हे सगळं मिळालं. समजा ती पेप्सीचीच नोकरी करत राहिला असतात तर शक्य होतं. हा, पेप्सीची नोकरी करत राहिलो असतो तर मे बी एखादा चाळीमध्ये घर घेऊ शकलो असतो किंवा एखादा 1 BHK फ्लॅट घेऊ शकलो असतो. आणि ज्या बाकीचे सामान्य लोक जसं आयुष्य जगतात तेच लाईफ मी जगलो असतो. बाईक शिवाय दुसरे काय विचार पण नाही आले असते. हे सगळं घडलं सर डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्रीमुळे. ही इंडस्ट्री खूप मोठी इंडस्ट्री आहे. म्हणजे म्हणतात ना आमच्यासारख्या, मी माझ्यासारख्या म्हणेन किंवा प्रत्येकाच्या आमच्या माझ्यासारख्या एक शेतकरी कुटुंबातल्या म्हणा किंवा सामान्य लोकांसाठी ही इंडस्ट्री वरदान आहे. आणि रिअली म्हटलं तर म्हणजे खरं म्हटलं तर काहीतरी पूर्वजांनी आमच्या पुण्य केलं असणार किंवा आई वडिलांचं काहीतरी चांगले कर्म असले. फ्लॅट शिवाय अजून काय काय प्रॉपर्टी तुम्ही बनवतात? फ्लॅटच्या व्यतिरिक्त मग जमीन पण, गावी जमीन घेतली. जमीन आहे आज जवळपास 12 एकर जमीन आहे आमची. हा, डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्रीमध्ये कामाची कदर केली जाते. खूप वेगवेगळे मान सन्मान मिळतात. तुमच्या आयुष्यात असे नेमके कोणते कोणते सन्मान आले आणि कसे? हा, खूप चांगला प्रश्न सावंतसाहेब तुम्ही विचारलात. सगळ्यात पहिला तर मी माझी जी टीम आहे, माझी टीम पार्टनर्स आहेत, टीम लिडर्स आहेत, यांच्याबद्दल मला 1 मिनिट बोलून मी तुमच्या प्रश्नाचं उत्तर देईन. जे मी माझ्या लाईफमध्ये जे अचिव्हमेंट ज्या गोष्टी सांगितल्या ह्या फक्त माझ्या लाईफमध्ये नाही झाल्या. माझ्या टीममध्ये शेकडो लीडर लोकांकडे फ्लॅट्स आहेत, शेकडो लीडर लोकांकडे कार्स आहेत आणि खूप साऱ्या लोकांनी, काही माझे लीडर्स तर माझ्या बरोबर किंवा माझ्यापेक्षा 2 पैसे जास्त म्हणजे ज्यांना नॉलेज होतं प्रॉपर्टीचं वगैरे, त्यांनी चांगली प्रॉपर्टी वगैरे बनवली वगैरे. आणि त्याचा मला खूप अभिमान आहे की आज माझ्या टीममध्ये म्हणजे माझ्या ID खाली जर या 18 वर्षाच्या प्रवासामध्ये जर बघितलं तर टोटल 18 करोडपती झालेले आहेत. 18 लोकांनी 1 करोडपेक्षा जास्त इन्कम जनरेट केलेलं आहे. आता त्यातले काही सोबत आहेत, काही नाही आहेत, पण जे नाही आहेत त्यांना पण माझा शुभेच्छा. आणि मला अभिमान वाटतो ते सोबत होते आणि करोड रुपये त्यांच्या मेहनतीमुळे ते कमवलेले आहेत. त्यांची मेहनत आहे, त्यांना म्हणजे त्यांचं सपोर्ट आणि त्यांची मेहनत प्रश्नच नाही. त्यांची मेहनत खूप इम्पॉर्टंट आहे, कारण की प्रत्येकाची मेहनतच ही महत्वाची आहे. आणि जसं तुम्ही म्हटलात तसं मान सन्मान जो आहे ना, खूप माझ्या टीमने मला दिला आणि माझ्या कंपनीने पण दिला. आणि याच्या व्यतिरिक्त बाहेरून पण मला खूप मान सन्मान मिळाला. ज्याच्यामध्ये तुम्हाला सांगायचं तर आतापर्यंत जवळपास 5 बुकं अशी आलेली आहेत. ज्या एका बुकचं नाव आहे डायरेक्ट सेलिंग टुडे 2020चं एक बुक आहे, त्याच्यामध्ये माझा फोटो आहे आणि त्याच्यात माझं पूर्ण सविस्तर दिलेलं आहे. त्याच्यानंतर मार्केटिंग मंत्र म्हणून एक बुक आहे, त्याच्यामध्ये माझा फोटो आहे आणि माझ्याबद्दल सांगितलेलं आहे. मार्केटिंग यंत्र म्हणून एक बुक आहे, त्याच्यामध्ये घनश्याम कळंबेकर सरांचं, त्याच्यामध्ये पण माझा फोटो आहे. त्याच्यानंतर मी श्रीमंत होणार ह्याही बुकमध्ये माझा एक फोटो आहे. त्याच्यानंतर $1 मिलियन डायरेक्ट सेलर हा एक नावाचं बुक आहे. त्याच्यामध्ये माझ्याबद्दल पूर्ण ती जानकारी, माझा फोटो वगैरे दिलेला आहे, कहाणी दिलेला आहे. याच्या व्यतिरिक्त आतापर्यंत जवळपास 14+ अवॉर्ड भेटले. 14 अवॉर्ड, ज्याच्यामध्ये डायरेक्ट सेलिंग टुडेचा 2020चा अवॉर्ड मिळाला, दादासाहेब फाळके अवॉर्ड मिळाला, त्याच्यानंतर राजे छत्रपती शिवाजी महाराज अवॉर्ड, असे खूप सारे अवॉर्ड म्हणजे ह्या इंडस्ट्रीने दिले. आणि फक्त मला नाही मिळालं तर माझ्या टीमच्याही खूप सारे लीडर्स लोकांना हे अवॉर्ड मिळाले. आणि जसं मी मगाशी बोललो 18 करोडपती झालेले आहेत. जोपर्यंत ते 100 नाही होणार ना सर, तोपर्यंत ह्या इंडस्ट्रीमध्ये मी रात्रंदिवस करतो, मेहनत करतो, हे ठरवलेलं आहे असं. पण मग तुम्ही आता टाइम अँड मनी फ्री आहात? हा, म्हणजे तुम्हाला कुठे जायची गरज नाही आहे प्लॅन दाखवायला किंवा हे करायला. एवढं मोठं नेटवर्क खाली उभं राहिलं आहे की तुम्ही झोपून राहिलं तरी तुमच्या अकाउंटवर पैसे येत आहेत. तर याला धरून मी एक असा प्रश्न विचारेन सर, की जे नवीन लोक स्ट्रगल करत आहेत, ह्या संघर्ष करत आहेत, त्यांचाही प्रवास चालू आहे, तर या सगळ्या संघर्षामध्ये त्यांना तुम्ही एका कुठल्या सिस्टम तर अनेक सूत्रांची आहे, एका कुठल्या गोष्टीने जर प्रेरित करायचं ठरवलं तर तुम्ही अशी एक कोणती गोष्ट सुचवाल ज्याच्यावर त्यांनी पूर्ण
एकाग्रचित्त होऊन काम करायला पाहिजेत आणि ज्याच्यामुळे त्यांना ते यश हमखास मिळेल असं कोणतं? डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्रीमध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ते स्वप्न, ड्रीम. काय ड्रीम? ज्या माणसाकडे ड्रीम असेल आणि त्याला धरून जर त्यांनी काम केलं, कारण की ह्या इंडस्ट्रीमध्ये काय होतं की उतार चढाव येतात, नेगेटिव्हिटी येते किंवा असं वाटतं बस आता हे. पण जर स्वप्न असेल आणि त्याचं जर ड्रीम बिल्ड झालं असेल ते, तर त्याला कोणी थांबवू शकत नाही सर. ह्या हा खूप, कारण की याचं जिवंत त्याचं लक्ष स्वप्नावरच जास्त असेल, त्या अडथळ्यावर नाही. आणि याचं जिवंत उदाहरण मी स्वतः आहे. आम्हाला जे सिस्टम मध्ये सांगितलं ड्रीम बघा, आम्ही ड्रीम बघितलं, ड्रीम चिटकवलं, ड्रीम बुक बनवा, ड्रीम बुक बनवलं. कुचेष्टा झाली तरी हा काही होऊ द्या. मी ज्यावेळी ड्रीम बुक असं दाखवतो, मला हे ड्रीम बुक आहे इथे, हे ज्यावेळी ड्रीम बुक मी दाखवतो, हे मला प्रेरित करतं काम करायला. आणि मला असं वाटतं की प्रत्येक नेटवर्करला हे सक्सेस बनण्यासाठी खूप. या ड्रीम बुक मध्ये जे जे तुम्ही ड्रीम्स चिपकवून ठेवलेली आहेत, त्यातली किती ड्रीम्स सत्यात होती? जवळपास मी टोटल 42 ड्रीम बनवले आहेत. आणि 42 मधले जवळपास जर पाहिला तर 25+ ड्रीम्स मी कम्प्लीट केलेले आहेत, सत्यात उतरले. आणि अजून खूप सारे करायचे आहेत. आणि माझेच नाही, माझ्या टीम मध्ये पण खूप साऱ्या लोकांनी करायचे. आणि याच्यात सगळ्यात मोठं ड्रीम आहे, महत्वाचं ड्रीम आहे, याच्यात लिहिलेलं आहे 100 करोडपती मला टीम मध्ये बघायचे. 100 करोडपती, 100 करोडपती. आणि जोपर्यंत हे 100 करोडपती होणार नाही, जोपर्यंत 100 करोडपती नाही होणार ना, तोपर्यंत काम कंटिन्यू करायचं. म्हणजे आज मी फायनान्शियल फेल्युअर असलो, मी फायनान्शियल फ्रीडम झालेला असलो, तर माझ्यासारखे शेकडो हजारो लीडर जे आहेत ना, यांना आपल्याला फायनान्शियल फ्रीडम करायचं. एक वेळ येते सर, आपण आपल्यासाठी काम करतो. आणि आज एक अशी वेळ आहे, मला माझ्या टीमसाठी किंवा माझ्या सोबत येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसाठी काम करायचं, मेहनत करायचं, त्याच्या पाठीशी उभं आहे. हा. तर आता आपण समारोपाकडे येणार आहोत. त्या शेवटी 2 महत्वाचे प्रश्न आहेत. बरेच लोक आता ही मुलाखत पाहतील, त्यांच्या मनात या इंडस्ट्रीबद्दल कुतूहल निर्माण होईल, ज्यांना काहीच माहीत नाही किंवा ज्यांना माहीत आहे त्या अर्धवट स्वरूपात किंवा नकारात्मक स्वरूपात. त्यांच्यासाठी एक खूप चांगला संदेश या मुलाखतीतून जाईलच. पण जर मी नवीन आहे असं समजा, आणि मला तुमची मुलाखत पाहिल्यानंतर मला वाटतं की ह्या इंडस्ट्रीला जाणून घ्या, आणि मला जर ह्या इंडस्ट्रीत यायचं असेल, तर मी कोणती खबरदारी घ्यायला पाहिजे, त्याबद्दल तुम्ही काय सल्ला? तर खूप चांगला, म्हणजे प्लॅन निवडताना, कंपनी निवडताना काय पथ्य पाहायला? सगळ्यात महत्वाची गोष्ट की सर, की कंपनीचे प्रोडक्ट खूप मायने राखतात. बरोबर. कारण की प्रोडक्ट चांगले असणं हे खूप इम्पॉर्टंट आहे. अगदी बरोबर. ज्याच्यातून लोकांची कुठल्याही प्रकारची फसवणूक नाही झाली पाहिजे, असे प्रोडक्ट त्या कंपनीकडे आहेत का? म्हणजे तो व्यक्ती जर पैसे देतोय, तर त्याला त्याची व्हॅल्यूची ते प्रोडक्ट्स मिळत आहेत का? व्हॅल्यू फॉर मनी. हा, राईट. आज मी ज्या कंपनीमध्ये आज काम करतोय, खूप अभिमान वाटतो काम करताना सर. सगळ्यात महत्वाची गोष्ट, आमच्याकडे जे प्रोडक्ट आहेत ते ॲग्रिकल्चर रिलेटेड प्रोडक्ट आहेत. ऑर्गॅनिक फार्मिंग करणं शेतकऱ्याला मी शिकवतो. म्हणजे ह्याच्यासोबत शेतकऱ्याच्या गरजेचे प्रोडक्ट, म्हणजे त्याला त्याची गरज आहे. आणि ज्यावेळी शेतकऱ्याच्या चेहऱ्यावरती जो तो आनंद येतो ना ते प्रोडक्ट वापरल्यानंतर, साहेब हा जो आशीर्वाद आहे ना, तो पैसा देतो आणि तो अचिव्हमेंट देतो. त्याच्यानंतर हेल्थचे प्रोडक्ट आहेत, खूप सारे आजार, खूप सारे डिसीज बरे झालेले आहेत. ती लोक ज्यावेळी बोलतात, व्ह्यूज देतात, त्यावेळी तो एक वेगळा आनंद असतो सर, पुण्याचा आनंद असतो. याच्या व्यतिरिक्त वेट लॉस वरती वगैरे असे खूप सारे प्रोडक्ट्स आहेत शहरी भागात. लोक ज्यावेळी ते वेट वजन हेवी वेटमुळे जे परेशान होते, त्यांचं वेट लॉस झालं, त्यासाठी आम्ही वेगवेगळे ऍक्टिव्हिटी राबवतो. त्याच्यामध्ये सकाळचा मॉर्निंग योगा किंवा झुंबा वगैरे, आम्ही ह्या सगळ्या गोष्टी, म्हणजे ह्या सगळ्या ऍक्टिव्हिटी खूप इम्पॉर्टंट आहेत त्या कंपनीकडे, ज्या कंपनीला तुम्ही चॉईस करणार आहे. त्याच्यासोबत प्लॅन खूप गरजेचा आहे. तो प्लॅन विन विन वाला आहे का? कंपनी पण त्याच्यातनं सर्वाइव्ह होणार आहे आणि आपली
टीम लोकांना पण पैसे देणार आहे, बरोबर. टीमला पण पैसे मिळणार आहेत आणि कंपनीला पण पैसे मिळणार, असं आहे का? बरोबर. जर नुसतं टीमला पैसे मिळत असेल कंपनीला पैसे राहत नसतील तर ती कंपनी जास्त टाइम टिकणार नाही, हेही बघणं गरजेचं अगदी आहे. बरोबर. आणि नुसतं कंपनीच कमवत असेल आणि टीम मध्ये पैसे तर ती म्हणजे हे बघणं गरजेचं आहे. याच्या व्यतिरिक्त पूर्वी काय होतं, ज्यावेळी आम्ही स्टार्ट केलतो सर, त्यावेळी लिगलायझेशनचं काही एवढं हे नव्हतं, त्यावेळी भीती वाटायची इंडस्ट्रीमध्ये काम करताना. पण आज गव्हर्नमेंटने याच्यावरती म्हणजे जे गव्हर्नमेंटचे जे गाईडलाईन्स आलेले आहेत त्या गाईडलाईन्सला धरून ती कंपनी काम करते का, हेही खूप इम्पॉर्टंट आहे. म्हणजे गव्हर्नमेंटचे रूल्स जे आहेत त्याला फॉलो करते का, अशा प्रकारची जर कंपनी असेल तर मग बिंदास काम करायला काही हरकत नाहीये. निवड करताना मार्केटमध्ये कंपन्या खूप आहेत, बरोबर, पण त्याच्यामध्ये अशा प्रकारचे काम करणाऱ्या कंपन्या चॉईस करणं खूप गरजेचं आहे. अच्छा, ती जी शिक्षण प्रणाली असते, म्हणजे हा व्यवसाय सर्वसामान्य माणूस या व्यवसायात आला तर तो कच्चा माल आपण म्हणूया, त्याचा पक्का माल व्हायला त्याला त्या शिक्षण प्रणालीतून जावं लागेल. तर शिक्षण प्रणाली काय किती मोठा रोल करते एखाद्या माणसाला घडवण्यामध्ये? खूप चांगला प्रश्न सर. तुम्ही जो ह्याच्या अगोदरचा प्रश्न विचारला होता कंपनीबद्दल, मला आवर्जून सांगावं असं वाटेल त्या कंपनीची एज्युकेशन सिस्टम आहे का, हेही खूप महत्वाचं आहे. ती कंपनी फक्त प्रोडक्टवरती जर फोकस करत असेल, फक्त प्लॅनवरती फोकस करत असेल तर ती लॉंग टर्म पर्यंत जाऊ शकणार नाही. तर ती प्रोडक्टवरती पण फोकस करते, प्लॅनवरती पण फोकस करते आणि त्याच्यासोबत एज्युकेशन सिस्टमवरती पण फोकस करते. कारण की एज्युकेशन नसेल तर लोक टिकणार नाही आणि टिकली नाही तर कंपनी चालणार नाही. त्यामुळे टिकणं गरजेचं आहे ते एज्युकेशन, आणि एज्युकेशन ह्या इंडस्ट्रीसाठी खूप इम्पॉर्टंट आहे. आम्ही जे बनलो घडलो एक शेतकरी कुटुंबातून, एक सेल्समॅन कम ड्रायव्हर मधून, जे आम्ही इथं क्राऊन डायमंडच्या ह्या लेवल पर्यंत रॉ मटेरियल टू फाईन मटेरियल बनला. एज्युकेशन खूप महत्वाचं आहे. म्हणून म्हटलं तर शिकेगो तोही टिकोगे. अगदी बरोबर. येस. तर आपण आता समारोपाकडे वळूया. तरीही शेवटचा एक न राहून प्रश्न विचारतो की जे आता संघर्ष करतायत आणि जे नवीन येऊ पाहत आहेत त्यांना तुम्ही कोणता तरी गुरुमंत्र द्यावा अशी आमची अपेक्षा आहे. तर तुम्ही नेमका काय गुरुमंत्र द्याल? मी एवढंच सांगेन, जसं मी त्यांनी टिकून राहावं, काय करावं याच्याबद्दल आपण काय बोलू. आणि अजून एक सॉरी मध्ये डिस्टर्ब करतो, एखादा माणूस म्हणतो सर मला एक खूप आवडले, मी जबरदस्त जोरात करतो, जसं तुम्ही केलं, नोकरी सोडून दिलीत, तोच सल्ला तुम्ही इथे रिपीट कराल का, हा पण प्रश्न विचारतो. सगळ्यात महत्त्वाची गोष्टी की हे जे डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्री आहे ना सर, म्हणजे मगाशीच मी बोललेलो वरदान आहे. सगळ्यात अक्षरशः आज बाहेरच्या दुनियात कुठलाही बिझनेस करायला तर सगळ्यात पहिली गोष्ट लागते इन्व्हेस्टमेंट. त्यामुळं आमच्यासारखा सामान्य माणूस बिझनेस करायची इच्छा बाळगत नाही, तो नोकरी करतो. आणि नोकरी केल्यामुळे स्वप्न पूर्ण नाही होत, तो रोजीरोटी जगतो. पण स्वप्न पूर्ण करणारी ही एक इंडस्ट्री आहे. आयुष्यात काहीतरी मोठं बनावं एक सामान्य माणसाला, त्यासाठी इंडस्ट्री आहे, एक वरदान आहे. तर प्रत्येकाने ह्या इंडस्ट्रीमध्ये यावं. आणि एक ज्यावेळी आम्ही स्टार्ट केलं त्यावेळी सगळे जे लग्न झालेले आहेत किंवा एजेड आहेत अशीच लोक जास्त इंडस्ट्रीमध्ये यायची. आणि त्यावेळी आम्हाला सांगितलं जातं अभी जो स्कूल कॉलेज में जो बच्चे पढ़ रहे ये आने वाले समय में इसमें बहुत आने वाले, खूप येणार आहेत. आज ते आम्ही बघतोय सर, आज ते दिसतंय. 18 वर्ष 19 वर्षाची मुलं आज इंडस्ट्रीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात आहेत. त्यांना मी एवढंच सांगू इच्छिन, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की प्रामाणिकपणा खूप इम्पॉर्टंट आहे. खोटं बोलून हा बिझनेस होत नाही. खोट्याचा बलबुता घेऊन जर हा बिझनेस करण्याचा आपण प्रयत्न केला तर सक्सेस नाही मिळणार. भले शॉर्ट टर्म पर्यंत मिळेल पण लॉंग टर्म पर्यंत नाही मिळणार. प्रामाणिकपणा, इथिक्स ह्या खूप इम्पॉर्टंट गोष्टी आहेत. म्हणजे कुठल्याही असू दे, त्या असू दे मेल फिमेल बद्दल असू दे किंवा फायनान्शियली पैशाच्या बद्दल असू दे, कुठल्याही गोष्टीमध्ये असू दे, जर इथिक्स ठेवून जर ह्या इंडस्ट्रीमध्ये काम केलं, भले यश मिळायला 2-4 महिना मागं पुढे होईल, उशिरा होईल, पण यश हे नक्की मिळणार, सक्सेस हे नक्की मिळणार 100%. त्यामुळं इथिक्स खूप महत्त्वाचं आहे ह्या इंडस्ट्रीला. कारण की मी जवळून पाहिलेलं आहे ह्या इंडस्ट्रीमध्ये खूप लोक ज्यांनी इथिक्सला फॉलो नाही केलं त्या ह्या इंडस्ट्रीमध्ये जवळजवळ पण दिसत नाहीत. पण ज्यांनी इथिक्स वरती काम केलं ते मला 15 वर्ष 20 वर्ष 25 वर्ष काम करतायत. आज मोठं त्यांना यश दिसतंच.
असं म्हणजे कोणाच्या कॉलर पर्यंत हात कोणाचा जाऊ शकत नाही. अनएथिकल वागलो तर निश्चितच समाजात तोंड दाखवायला जागा 100% राहणार नाही. तर हे होते डॉक्टर उत्तम जाधव साहेब, ज्यांच्याशी आपण गप्पा मारल्या. मला खात्री आहे तुम्हाला या सगळ्या गप्पांमधून चांगला बोध मिळाला असेल, चांगली शिकवण मिळाली असेल, चांगलं मार्गदर्शन मिळालं असेल, चांगली प्रेरणा मिळाली असेल. आम्ही त्यांचा नंबर सोबत देत आहोत. ते कोणत्या संकल्पनेवर काम करतात हे जाणून घ्यायचं असेल किंवा या इंडस्ट्रीबद्दल त्यांचं काही मार्गदर्शन किंवा काही शंका कुशंकांचं उत्तरं मिळवायची असतील तर तुम्ही त्यांना अवश्य फोन करा, त्यांना त्यांच्याकडून जाणून घ्या. तर सर तुम्हाला त्यांनी त्रास दिला तर चालेल ना? तर अशा या महानुभावांची आज गप्पा रंगल्या, आमचं सौभाग्य आहे. अशाच अनेक मराठी सरदार जे सैनिकांचे सरदार झाले, या इंडस्ट्रीमध्ये त्यांनी स्वतःचं विश्व निर्माण केलं, साम्राज्य निर्माण केलं. अशा वेगवेगळ्या कंपन्यांमधल्या आणि वेगवेगळ्या जिल्ह्यांमधल्या वेगवेगळ्या सरदारांना तुमच्या भेटीला आणणार आहोत. तुमचंही प्रेम आम्हाला हवं आहे आणि ते व्यक्त करण्याची एक चांगली संधी तुमच्याकडे आहे. या चॅनलला लाईक करा, शेअर करा, चांगले कॉमेंट्स द्या आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मला वाटतं आपण आता इथे थांबायला हरकत नाही, परत लवकर भेटण्यासाठी. धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद सर. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू सर.